नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात आसामच्या बातमीने. मोठी बातमी आसाममधनं. आसामच्या डुबरीमध्ये लोकांना घेऊन जाणारी एक बोट उलटली. यामध्ये 10 जण बेपत्ता असल्याचं समोर आलंय. ब्रह्मपुत्रा नदीतून तब्बल 20 प्रवाशांना घेऊन जाणारी ही बोट नदीच्या मधोमध उलटली आणि क्षणार्धात बोटीला जलसमाधी मिळाली. यावेळी उपस्थित स्थानिकांनी इतर बोटीच्या साहाय्याने बचाव करायला सुरुवात केली. मात्र जोरदार प्रवाहामुळे 10 प्रवासी नदीत वाहून गेले आणि त्या प्रवाशांचा प्रशासनाकडून युद्ध पातळीवर शोध घेण्यात येतोय. आणि दृश्य आपण बघतोय, बचाव कार्याची दृश्य आहेत. ही बोट बुडाल्यानंतर आता जी 10 लोक बेपत्ता झालेली आहेत त्यांचा शोध घेतला जातोय आणि बचाव कार्याशी संबंधित एक जी बोट आहे ती आता तिथे फेरफटका मारताना आपण बघतोय. ठिकठिकाणी डायव्हर्स जे आहेत, म्हणजे पाण्याच्या आतमध्ये जाऊन ही लोक कुठे वाहत गेली आहेत का किंवा त्या लोकांचा शोध घेतला जातोय. म्हणजे ही 10 लोक आहेत की नाही याबद्दलची शंका उपस्थित केली जाताना खरं तर अशी अपेक्षा व्यक्त केली जाते की लोक सुखरूप असावेत. पण अजूनही या 10 लोकांचा शोध लागू शकलेला नाही. आसाममध्ये 20 जणांसह नौका बुडाली आणि त्यापैकी 10 जण जे ते बेपत्ता आहेत. बेपत्ता 10 प्रवाशांचा युद्ध पातळीवरती शोध घेतला जातोय. पुढे बघत अशोक चव्हाणांनी शिवसेना आणि एकनाथ शिंदेबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. 2014 मध्ये शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत येण्याची तयारी दर्शवली होती. असा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी केला होता. एकनाथ शिंदे यांचाही त्या शिष्टमंडळात समावेश होता. असा गौप्यस्फोट अशोक चव्हाणांनी केला. त्यांच्या या आरोपावर आता सत्ताधारी शिंदे समर्थकांकडून देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. सत्तारांनी तर चव्हाणांचा पक्ष सोडण्याच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असल्याचा आरोप केलाय. तर शिंदे जाणार नव्हते तर काँग्रेसच त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत होतं असा टोला देखील त्यांनी लगावला. शिंदे समर्थक आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. 2014ला काँग्रेससोबत सत्ता स्थापनेसाठी काय प्रयत्न झाला होता का? आणि झाला होता त्या शिष्टमंडळामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते का? असा कोणताही प्रयत्न झाला नाही. परंतु आम्ही काँग्रेसकडून प्रयत्न करत होतो का भारतीय जनता पार्टीला बाजूला सवरून कदाचित आपली सत्ता येत असेल तर ते आमचे प्रयत्न होते, अशोकराव सहित आमच्या लोकांचे. परंतु काही लोकांना शंका कुशंका होती का शिवसेना ही काँग्रेससोबत येणार का नाही येणार का. त्यावेळची परिस्थिती मला चांगली आठवण आहे. मी त्यावेळेस बी कोर कमिटीमध्ये सिनियर काँग्रेसी म्हणून त्यावेळेस माझी ओळख होती आणि अशोक चव्हाण साहेबाचा कोणता तरी राईट हँड, लेफ्ट हँड किंवा अजून एखादा किलोमीटर दूरचा हँड होतो मी. मला चांगल्यापैकी माहिती आहे त्यावेळेस ती परिस्थिती झाली. एकनाथ शिंदे साहेबांनी असा कोणताही पहिल केला नाही. आता 2014चा मुद्दा आता काढण्यामागचं काय राजकारण असू शकतं? कारण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. नाही, कसं आहे, मला असं वाटतंय की अशोकराव चव्हाण साहेबाच्या बद्दल जी अफवा पसरू लागली त्याला कुठंतरी नवीन वळण देण्यासाठी साहेबांनी ही पुढी सोडली असेल. आता मी शिवसेनेचा, तेही एकनाथ शिंदे साहेबाचा मंत्रिमंडळातला एक कॅबिनेट मंत्री आहे. मी त्यांचा निर्णय देऊ शकत नाही. पण बऱ्यापैकी चर्चा अशोक चव्हाण साहेब काँग्रेस सोडणार अशी आहे. बरं, दुसरी एक महत्वाची गोष्ट असे की ज्यामध्ये चंद्रकांत खैरेंनी सुद्धा एक, आता मी बोलणार नाही शब्द, तुम्ही तो बोललेला आहे की 15 आमदार घेऊन एकनाथ शिंदे साहेब काँग्रेसमध्ये जाणार होते. मला वाटतं खोटं बोलण्याचा लायसन कोणाकडे असेल तर ते खैरे साहेबाकडे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आणि याच विषयाला घेऊन शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी काय म्हटलंय तेही पाहूया. अशोक चव्हाण साहेबांचा आदर्श आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांनी आदर्श काय ठेवलेला आहे. मुळात अशोक चव्हाण साहेबांच्या बाबतीत मध्यंतरी काही बातम्या आल्या होत्या, इकडे जाणार तिकडे जाणार, मतदानाला ते आले नाहीत, विधानसभा अध्यक्षांनी काय दरवाजे बंद केले गेले वगैरे. त्याच्यामुळे त्यांच्या भोवती एक संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे. ते संशयाचं वातावरण दूर करण्याकरता ते अशा प्रकारचे वक्तव्य करतायत. अशोक चव्हाण बोलतायत ते हास्यास्पद असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. आपल्यासोबत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहे. ज्या प्रकारे अशोक चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला की कुठे 2014 मध्ये एकनाथ शिंदे त्यांच्याकडे आले होते आणि त्यांनी म्हटलं होतं की महाविकास आघाडीचा प्रयोग आपण करायला पाहिजे. हास्यास्पद बोलतात आहे अशोक चव्हाणजी. त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घ्यायला पाहिजे तर एकनाथ शिंदेचं नाव घेतलं आहे. कुणालाही लहान बाळाला माहीत आहे की 2014 मध्ये शिवसेनेचे नेते कोण होते. मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरेजी जोपर्यंत आदेश काढत नाही तोपर्यंत कुणाची हिंमत नाही कुणाची सरकार बसवण्याकरता. याचा अर्थ 2014चा गौप्यस्फोट असा असेल की एकनाथ शिंदे गेले होते
मग उद्धवजीचं कट कारस्थान होतं. उद्धवजींनीच कट कारस्थान वारंवार केलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला महाराष्ट्रात तो उद्धवजींनीच केला आहे. त्यांच्या मनात अंतर्मनामध्ये मुख्यमंत्री बनण्याची इच्छा होती 14 की 19 पण ती त्यांनी इच्छा पूर्ण केली 19 मोदीजींचं नाव वापरून देवेंद्रजींचं नाव वापरून त्या ठिकाणी आपले आमदार खासदार निवडून आणले आणि मग 5 वाजता निकाल आल्यावर दार बंद केले. कुलूप उघडायलाच तयार नव्हते. त्यांची इच्छा पूर्ण केली त्यांनी, पण इच्छा पूर्ण करताना मात्र संपूर्ण शिवसेनेचं त्यांनी नुकसान केलं. 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपदाचा देखील ते जे दावा करतात हेही तुम्हाला त्यातलाच भाग वाटतात? नाही, खोटारडेपणा आहे. आमच्या नेत्यांनी स्पष्ट केलं अशी कुठलंही बोलणं झालं नाही. आणि ते स्वतः अनेक वेळा डायसवर होते जेव्हा मोदीजी अमित भाईच्या सभा होत्या तेव्हा अमित भाई मोदीजीने कितीदा सभेमध्ये 19च्या सभेमध्ये देवेंद्रजी राज्याचे नेते आहेत मुख्यमंत्री होतील हे बोलल्यावर हे काहीच बोलले नाही. हे शांत बसून राहायचे आणि मग निकाल आल्यावर दारं बंद केले. स्क्रिप्ट आधीच ठरली होती पिक्चर मग चालू केला. चंद्रकांत खैरे यांनी देखील एक गौप्यस्फोट केला. त्यांचं असं म्हणणं होतं की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना देखील एकनाथ शिंदे त्यांच्याकडे आले होते. नाही, पृथ्वीराज आपले चंद्रकांत खैरेजी सध्या उद्धवजीच्या अत्यंत विश्वासू बनण्याच्या मार्गावर आहेत. असे जे स्टेटमेंट करतात ते शिंदेही जेव्हा तुमच्याकडे होते तेव्हा का नाही केले? आता का बोलताय तुम्ही? सुप्रियाताई असं म्हणाल्या की जरी भाजपचे नेते असं म्हणत असले की घड्याळ बंद करू, मात्र एकदा का पवार साहेब मैदानात निघाले तर मग सगळं वातावरण बदलतं. तो काळ गेला. 21वे शतक आलं. 21व्या शतकाचे नायक माननीय मोदीजी आहेत. पवार साहेबाचा तो काळ होता ज्या काळात त्यांचा एक वलय होतं. त्या काळामध्ये त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या बोलण्यावर काही मतदान व्हायचं. पण दुसऱ्याच्या कामावर, पवार साहेबाच्या कामावर कितीदा तुम्ही मत मागणार? व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तर अशोक चव्हाणांच्या आरोपाला शिवसेना खासदार विनायक राऊतांनी दुजोरा दिलाय. कल्याण महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला जाहीर सभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जाचाला कंटाळून मी राजीनामा देतोय मंत्रिपदाचा हे त्यांनी जाहीर सभेमध्ये केलेलं वक्तव्य आणि ताबडतोब त्यांनी तसा राजीनामा उद्धवजी ठाकरे साहेबांकडे दिला सुद्धा होता. आणि त्यामुळे अशोकराव चव्हाण जे बोलले ते खरं आहे की आता जरी भाजपा जवळचा असला तरी त्यावेळेला भाजपाच्याच जाचाला कंटाळून मंत्रिपदाचा राजीनामा देणारे पहिले मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख सर्वांना, म्हणजे यांचं नाव होतं हे सर्वांनाच माहिती आहे. आणि याचबद्दल मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी काय त्यांनी प्रतिक्रिया देऊ केलेली तेही पाहूया. अशोक चव्हाणांनी देखील असं एक वक्तव्य केलेलं आहे की जेव्हा सेना भाजपाची युती होती तेव्हा सेनेतील एक गट एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये येऊन आम्हाला भेटला होता आणि त्यांनी आम्हाला युती करण्यासंदर्भातला प्रस्ताव दिला होता. तेव्हा सेना तुमच्यासोबत होती. अशोक चव्हाणांची एक क्लिपच जर आम्ही जाहीर केली तर त्यांची अडचण होईल. आमचे मित्र आहेत ते, त्यांची अडचण करू पाहत नाही आम्ही. आणि याच विषयाला घेऊन आपण बोलणार आहोत. आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. सिद्धार्थ, आपण बघतोय अशोक चव्हाणांनी 2014चा जो खुलासा आहे म्हणजे राजकारणातल्या काही जुन्या गोष्टी पुन्हा योग्य परिस्थिती टायमिंग साधून जर पुढे आल्या तर मात्र त्यावरती मोठी चर्चा होताना दिसते. तसंच असं काहीसं यावेळी घडलं असं म्हणायचं का? निश्चितपणे अशोक चव्हाणांचं हे वक्तव्य जुनंच आहे. मात्र आता टायमिंग साधण्याचा प्रयत्न विरोधक सत्ताधारी दोघेही करत आहेत. कारण अशोक चव्हाणांनी जर ही असं पद्धतीचं वक्तव्य केलं तर 2014 ते आतापर्यंत बराच काळ गेला. महाविकास आघाडी त्यावेळेसही अशा पद्धतीचं वक्तव्य आलं नाही. मात्र आता ते वक्तव्य येत आहे आणि त्या वक्तव्याला दुजोरा अनेक लोक देत आहेत तर त्याला विरोध सुद्धा करतात. यामध्ये विरोध करणारे अशोक चव्हाणांचे त्यावेळेचे खंदे समर्थक आणि त्यावेळेसचे काँग्रेसमध्ये असलेले अब्दुल सत्तार यांनी मात्र पुराव्यासहित किंवा वक्तव्य ज्या पद्धतीने केले त्यांनी त्याला नकार दिलेला आहे. उलट त्यांनी तर असं सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे यांनी काँग्रेससोबत बोलणी केली नाही तर काँग्रेस स्वतः शिवसेनेकडे गेली होती. आणि या सगळ्या बोलणीमध्ये उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने एक प्रतिक्रिया आली की निर्णय सगळे घेण्याचे त्यावेळेचे अधिकार आणि आताही उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहेत. मग एकनाथ शिंदे हे त्यांच्याकडे गेले म्हटले, एकनाथ शिंदेंना अधिकार कुणी दिले हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी येतोय. मात्र अब्दुल सत्तारांनी सांगितलं की एकनाथ शिंदे त्यावेळेस विरोधी पक्षनेते
होते, त्यानंतर बाळासाहेब विखे पाटील झाले आणि त्या कोर कमिटीमध्ये स्वतः अब्दुल सत्तार होते आणि अब्दुल सत्तारांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की काँग्रेसनी शिवसेनेसोबत बोलणी केली होती, एकनाथ शिंदे सोबत नाही, शिवसेनेसोबत बोलणी केली होती आणि त्यावेळेस भाजप आणि शिवसेनेमध्ये थोडीशी फूट पाडण्याचा किंवा त्यांच्यामध्ये जर जमत नसेल तर काँग्रेस स्वतः त्या ठिकाणी जाऊन सत्ता स्थापन करण्याचा काँग्रेसनी प्रयत्न केला होता, अशा पद्धतीचं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलेलं आहे. मग आता दुसरा प्रश्न येतो की 2014चं वक्तव्य अशोक चव्हाणांनी आता का केलं, तर त्यावर सुद्धा अब्दुल सत्तारांनी असं सांगितलेलं आहे की अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार, एक मोठी राजकीय चर्चा सुरू आहे, एक संभ्रम आहे, ते जाणार की नाही जाणार, या सगळ्या संभ्रमावरून किंवा त्यांच्याबद्दल येणाऱ्या बातम्यांवरून लक्ष हटवण्यासाठी हे वक्तव्य त्यांनी किंवा ही पुडी हा शब्द त्यांनी वापरला, ही पुडी सोडल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आता एकनाथ शिंदे त्या 2014ला यामध्ये होते, यासाठी एकनाथ शिंदेचे विरोधक जे आहेत आता मोठ्या प्रमाणात याचं राजकारण करतील, याला राजकारणाचा एक मुद्दा बनवतील. मात्र त्यांच्याच बाजूने किंवा एकनाथ शिंदेच्या बाजूने असलेले भाजपचे असतील किंवा शिंदे गटाचे असतील, त्यांचे समर्थक असतील, या गोष्टीला नकार देतील. आता खरं जर बघायला गेलं तर 2014च्या या गोष्टीवरून राजकारण करण्यामध्ये कुणाचा फायदा किंवा कुणाचं नुकसान असू शकत नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. मात्र एकनाथ शिंदेच्या अडचणी अडवण्यासाठीचा हा खेळ पुढे आल्याची सुद्धा अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. आणि एक महत्वाची गोष्ट आहे की अब्दुल सत्तार येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसमध्ये राहणार नाहीत, असं सुद्धा ठणकावून ठामपणे अब्दुल सत्तार यांनी सांगितलेलं. बरोबर. एकंदरीतच आता जर बघितलं आपण सत्ताधारी विरोधकांच्या केंद्रस्थानी एकनाथ शिंदे आहेत, विरोधकांच्या टार्गेटवर सुद्धा एकनाथ शिंदे या ठिकाणी दिसत आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बरंच राजकारण यामध्ये होईल. विशाल, धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीबद्दल. कारण प्रसंगानुरूप ती वेळ साधून एखादं जुनं वक्तव्य किंवा एखादा जुना प्रसंग समोर आणणं आणि त्यावरनं चर्चा निर्माण करणं, तसंच काहीसं आता या सगळ्या परिस्थितीत या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती होताना दिसतंय. पुढे पाहूयात. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत यवतमाळ आणि पुणे जिल्ह्यातील इतर पक्षांमधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यात आला. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलंय. त्याचीच ही दृश्य आपण बघतोय. बघा, यवतमाळ आणि पुण्यातल्या काही कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये प्रवेश करण्यात आला. आपल्याला देवाने दिलेली संधी आहे देशाची लोकशाही टिकवणं, त्याच्यानंतर खरं हिंदुत्व जोपासणं, टिकवणं, वाढवणं, ही एक देवाने आपल्याला संधी दिलेली आहे. आणि मध्ये हिंदुत्वाचा जो एक तोतयगिरीचा कळस करण्याचा प्रयत्न केला गेला. एक इतिहासामध्ये असे एक प्रकरण आहे, तोतयाचे बंड. काही जणांना माहिती असेल, या नवीन पिढीला काही आपल्या बरोबर उदय, यवतमाळ आणि पुण्यातल्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं कळतंय, काय माहिती याबद्दल? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही इतर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. ते शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर मातोश्रीवरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. सध्या जो काही संघर्ष सुरू आहे शिवसेनेमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट याच्यामुळे खरं हिंदुत्व कोणाचं आणि खरी शिवसेना कोणाची यावरती देखील वाद आणि चर्चा सुरू आहे. या संदर्भात स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की लोकशाही टिकवायची असेल तर न्याय व्यवस्था आणि निवडणूक आयोग जे आहे त्यांनी प्रामाणिकपणे काम करणं गरजेचं आणि ते करत आहेत आणि त्याचा आपल्याला नक्कीच पुढे न्याय मिळेल असा देखील त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर दसरा मेळावा जवळ आलेला आहे, त्यामुळे त्यांना जे काय राजकीय भाष्य करायचं आहे ते येणाऱ्या दसरा मेळाव्यात ते करतील असं त्यांनी त्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं आहे. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. आपण ऐकूयात की यावेळी म्हणजे या कार्यकर्त्यांचा समावेश मातोश्रीवर ज्यावेळी झालेला आहे त्यावेळी या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं. म्हणजेच काय की शिरूरमधली काही लोक ढळली म्हणजे खरं आढळलं ती माझ्यासोबत आहे. नाव एक असतं आणि होतं दुसरं. आणि हेही खरंच आहे की ज्या मतदारसंघात शिवनेरी आहे तिकडे राजकारणामध्ये आता गद्दार लोक आढळली नाही पाहिजे, बरोबर ना? आणि तो एक शिक्का लागला आणि शिक्का मारला, हा शिवनेरीचा अपमान आहे. मला स्वतःला खात्री आहे. खात्री म्हणण्यापेक्षा मी मागे पण बोललोय, आपल्या मुंबईमध्ये गटप्रमुखांचा जो मेळावा घेतला त्यातही बोललेलो आहे, तेच पुन्हा बोलतोय, पुन्हा बोलेन की आपल्याला देवाने दिलेली संधी आहे देशाची लोकशाही टिकवणं, त्याच्यानंतर खरं हिंदुत्व जोपासणं, टिकवणं, वाढवणं, ही एक देवाने आपल्याला संधी दिलेली आहे. आणि मध्ये
हिंदुत्वाचा जो एक कोथळेगिरीचा कळस करण्याचा प्रयत्न केला गेला, एक इतिहासामध्ये असं एक प्रकरण आहे, तोतयाचे बंड. हे काही जणांना माहिती असेल, या नवीन पिढीला काही कल्पना असेल तर पुढे पाहूया. शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात, पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असं सूचक विधान सुप्रिया सुळेंनी केलं. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील निमगाव इथे जाहीर सभेत खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. 55 वर्षात पवारांची 27 वर्ष सत्तेमध्ये आणि 27 वर्ष विरोधात गेली आहेत. त्यांना महाराष्ट्रानं नेहमीच प्रेम दिल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. आदरणीय पवार साहेबांचं जर तुम्ही 55 वर्षाचं राजकारण आणि समाजकारण पाहिलं तर त्याच्यात जेवढेच चढ आहेत तेवढेच उतार आहेत. 55 वर्षात 27 वर्ष सत्तेमध्ये आणि 27 वर्ष विरोधात. पण मी नेहमी त्यांना सांगते की महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिलं, पण विरोधात असताना महाराष्ट्राने तुम्हाला जास्त प्रेम दिलं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. ते विरोधात गेले ना गेले की ते दौऱ्यावर निघतात आणि त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात. तर दिवसा दिवा स्वप्न बघणं बंद करा असा टोला जो आहे तो आशिष शेलार आणि सुप्रिया सुळेंना लगावलाय. मला वाटतं दिवसा स्वप्न बघणाऱ्यांच्या बद्दल उघड्या डोळ्यांनी आम्ही काय त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी. ज्यांना दिवसा स्वप्न बघायचे आहेत त्यांना ती लखलाप लागो. वंशवादाच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडे वादात सापडल्या होत्या. आता सध्या मी बेरोजगार आहे त्यामुळे कोणाला काम देऊ शकत नाही असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय. मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव, मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर, हे सोशल मीडियाचं युद्ध आहे असं म्हणत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून झालेल्या ट्रोलिंगवर त्यांनी भाष्य केलंय. वापरले आपण माझ्यासाठी. फुलचंद काकांनी देवीच्या कानात काय सांगितलं की ताईंना सांग मला काहीतरी काम द्या. आता म्हणजे मला खूप आनंद झाला, कारण मी जर कुणाला काम देऊ शकते म्हणजे मला काम मिळेल. सध्या मी बेरोजगारच आहे, तर मला तुमची आवडली प्रार्थना. म्हणजे हे म्हणतात एक तीर में दो शिकार. त्याच्यामुळे तुम्ही कानात देवीचं सांगितलं की पंकजाताईंना सांग मला काम करा. आता सेनापती आहेत तुम्ही, भगवान सेनेचे सेनापती युद्ध करतात, पण जुन्या काळातले युद्ध वेगळे होते, नव्या काळातले युद्ध वेगळे. साहेबांच्या वेळेचे नेते वेगळे होते, परिस्थिती वेगळी होती, कार्यकर्ते वेगळे. आताचे युद्ध वेगळे, सोशल मीडियावर लढले जातात. सोशल मीडियावर तलवारी भाले ढाली काही गरज नाहीये. मी तुझ्यावर अफवा पसरवतो, तू माझ्यावर अफवा पसरव. मी तुझ्या मागे ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर. हे सोशल मीडियाचे युद्ध आहे. आपण काका याच्यात बसत नाही, हे मंचावरचं कोणीच याच्यात बसत नाही. आम्ही सरळ माणसं आपलं आपलं काम करतो. मी राजकारणात असेल, परळीची नाही समजा राज्याच्या अनेक लोकांची नेताही असेल, पण शेवटी तुम्ही जे शेवटचा शेअर वापरला तो मी किनाऱ्यावर बसून साजिश करण्यापेक्षा मैदानात उतरून किंवा समुद्राच्या वादळात उतरून आपली नौका पार लावण्याकडे माझा कल जास्त आहे आणि तेच कायम राहणार आहे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असेच मिळो. मलाही खूप वाटतं माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं मी समाधान करावं. देवीलाही खूप वाटत असेल की प्रत्येकाची प्रार्थना ऐकावी.